लाईव्हमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। महाराज आम्हाला माफ करा असं मी म्हणण्यामागे एक महत्त्वाचं कारण आहे, कारण की एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे। सिंधुदुर्गातून ही बातमी समोर आलेली आहे। सिंधुदुर्गामधील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटाचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला होता, परंतु हा पुतळा 8 महिने झाले असतील केवळ याचे अनावरण होऊन आणि आता हा कोसळलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये 4 डिसेंबरला या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं होतं आणि हा पुतळा अवघ्या 8 महिन्यांमध्ये कोसळल्यानं आता जे शिवप्रेमी आहेत त्यांच्यामध्ये जे संताप आहे त्याची लाट उसळल्याचं दिसून येत आहे, तर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरल्याचं दिसून येत आहे। ही संपूर्ण जी घटना आहे ती अत्यंत हृदयद्रावक असं म्हणायला लागेल की आपण एक सुजाण नागरिक म्हणून आम्हाला याबद्दल खंत वाटते की महाराजांचा जे नीतिमूल्य आहेत ती आम्ही जपण्याची तर आमची तेवढी कुवत नाही, परंतु त्यांचा जो पुतळा आहे त्या संदर्भातली त्यांची ज्या काही गोष्टी आहेत त्यांची राखण करण्याचा प्रयत्न केला जात असतो, परंतु तो सुद्धा आता केला जात नाहीये। जे राजकारणी बरबटलेले आहेत भ्रष्टाचारानं त्यांनी जो शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्याची सुद्धा कुठे जी नीतिमत्ता आहे ती राखलेली नाहीये। या संदर्भातली अधिकची चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत माय महानगर आणि आपलं महानगरचे संपादक संजय सावंत सर आहेत। सर, या संपूर्ण घटनेबद्दल काय सांगाल? नाही, एकतर ही संपूर्ण घटना लज्जास्पद आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण वारसा सांगतो। छत्रपती शिवाजी महाराजांची अस्मिता या महाराष्ट्र राज्यामध्ये संपूर्ण देशभर आहे। महाराज हे संपूर्ण देशवासियांचे आहेत, मात्र महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये ज्या ठिकाणी आपण छत्रपतींचा घोषणा देऊन या सर्व अनेक राजकीय पक्षांची त्यांच्या पद्धतीने सोयीची राजकारण सुरू असतात, त्यांना मात्र शिवाजी महाराजांचा जो पूर्णाकृती पुतळा तू ज्याचा उल्लेख केला स्वाभाविक आहे। 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिनानिमित्त खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये या 35 फूट पुतळ्याचं पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं। गेल्या वर्षी 4 डिसेंबरला म्हणजे इनमीन 8 महिने 22 दिवस झालेले आहेत। अशा वेळी शिवाजी महाराजांचा पुतळा मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील तो कोसळतो आणि त्यानंतर आता म्हणजे ज्या शिवाजी महाराजांनी तू ज्याचा उल्लेख केला त्यांची नीतिमत्ता, त्यांची ध्येय धोरणं, त्यांनी जे काय अंगीकारले होतं ते सांभाळण्याची किंवा ती पूर्ण करण्याची आपल्यामध्ये कुवत नाहीच आहे। असं असताना सुद्धा जे राजकारण्याने केवळ मलिद्यापोटी किंवा ज्या राजकारण्याने केवळ प्रसिद्धीपोटी घाई गडबडीत, मी प्रसिद्धीपोटी का म्हणतो आहे याचं कारण हे आहे की ज्यांना आपण जाणता राजा म्हणतो ते शरद पवार यांनी एक एक्स माध्यमावर ट्विट केलेलं आहे। एक्स माध्यमावर ते बोलतात की घाई गडबडीमध्ये ज्या पद्धतीने निवडणुकीच्या तोंडावरती ज्या काही गोष्टींचं उद्घाटन करण्यात आली त्यामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की राम मंदिराचं उद्घाटन तशाच पद्धतीने करण्यात आलं। संसद भवनाचं सुद्धा उद्घाटन पूर्ण काम झाल्यानंतर मध्यंतरी एक व्हिडिओसुद्धा आला होता की तिथे लिकेज आहे। त्यानंतर आपल्या सर्वांना माहिती आहे की हा जो पुतळा आहे त्यानंतर आपण मुंबईतून बोलतो आहे तर हा जो कोस्टल रोड आहे त्या ठिकाणी सुद्धा काही ठिकाणी लिकेज वगैरे, त्यामुळे मला वाटतं केवळ निवडणुका डोळ्यापुढे ठेवून अशा पद्धतीने घाई गडबडीत केलेली काम आहे। आणि बाकी सगळे सोडा, तुम्ही महाराजांना सुद्धा सोडत नाही। म्हणजे शिवाजी महाराजांचा एवढा पूर्णाकृती पुतळा आता ज्याने बनवला आहे ते जयजित आपटे मूळचे मालवणचे आहेत, कल्याणमध्ये राहतात। आता ह्या सगळ्या गोष्टीची चौकशी करू अशी एक घोषणा उपमुख्यमंत्री असले अजित पवार यांनी जरी केली असली तरी पण हा जो संपूर्ण हा ढिसाळ कारभार आहे आणि ज्या महाराजांच्या शपथा घेऊन हे सर्व राज्यकर्ते म्हणजे 3 पक्ष सत्तेमध्ये आहेत, 3 पक्ष विरोधामध्ये आहेत, हे सर्व आणावाका घेऊन आपला राज्यकारभार करत असतात। त्यांना एवढा ढिसाळपणा शिवाजी महाराजांच्या कार्यभारात कधीच नव्हता। त्यांनी रयतेसाठी खूप काही केलं, मात्र रयतासुद्धा त्यांच्यासोबतच उभी राहिली। मात्र या ठिकाणी हे एकूण हे प्रकरण दिसता अत्यंत संतापाची लाट शिवप्रेमींमध्ये आहे। त्याच पद्धतीमध्ये तोच संताप शिवसेनेचे जे आमदार आहेत वैभव नाईक यांनी सिंधुदुर्गातील सार्वजनिक बांधकाम खात्याचं जे कार्यालय आहे ते फोडलेलं आहे। त्यानंतर मनसेचे माजी नेते परशुराम उपरकर यांनी सुद्धा टीका केली आहे। सर्वात महत्त्वाचं मला जी टीका आणि जे खुलासा जो सर्वात मला महत्त्वाचा वाटतो तो म्हणजे संभाजीराजे छत्रपती यांचा जे माजी खासदार राहिलेले आहेत
भाजपचे सहयोगी सदस्य राहिलेले आहेत यांनी एक एक्स माध्यमावर पोस्ट केलेली आहे की ज्यावेळी हा पुतळा बनवला त्याचवेळी तो घाई गडबडीत बनवलेला होता, तो आकारहीन आहे, त्याच पद्धतीने शिल्पशास्त्रज्ञानुसार ज्या गोष्टी पाहिजे त्या पुतळ्यामध्ये तसा शिवाजी महाराजांचं एकूण रूप वगैरे त्यामध्ये दिसत नाही. एवढी पुतळा बसवण्याची जी काही घाई होती त्यामुळे हा संपूर्ण हा बाका प्रसंग उडावलेला आहे आणि त्यांनी मागणी केली आहे की आता झाल्या या गोष्टी या सगळ्या याच्या तुम्ही खोलापर्यंत जा, मात्र आता जो भव्य दिव्य असा जे काय तुम्ही शिवाजी महाराजांचं पुतळा उभारा तो त्यासाठी वेळ घ्या, त्यासाठी जे अशा पद्धतीचे जे काय पुतळे बनवतात त्यांचे तुम्ही अनुभव घ्या, त्यांच्याकडून संपूर्ण गायडन्स खाली बनवणे आणि घाई गडबडीत बनवू नका असा एक टोला त्यांनी लगावलेला आहे. एक गोष्ट मात्र नक्की आहे की आपल्या सर्वांना माहिती आहे की 2014 सालीसुद्धा ज्यावेळी ह्या आपल्या विधानसभेच्या निवडणुका व्हायच्या होत्या त्यावेळी अरबी समुद्रामध्ये शिवाजी महाराजांच्या जे स्मारक आपण उभारणार होतो त्याचं भूमिपूजन करण्यात आलं होतं. त्याचं भूमिपूजन, ते कलश, हे सगळ्या गोष्टी आठवा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं होतं. तो भाजपचा मोठा तो मेगा प्लॅन, मेगा इव्हेंट होता. त्यामध्ये त्यानंतर भाजपची सत्ता आली, भाजपचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस बसले. मात्र आज साधारण 10 वर्ष होतील अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काय झालं याचं उत्तर कुणी देऊ शकत नाही. आता या पुतळ्याच्या बाबतीत जर स्पेसिफिक बोलायचं झालं तर हा पुतळा आता सुप्रिया सुळे यांनी एक एक्स माध्यमावर सांगितलं आहे की ही जी घटना आहे ती झालीच कशी, स्मारकाचं काम करणारा तो कंत्राटदार कोण, तो कंत्राटदार त्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे. तो कंत्राटदार ठाणे जिल्ह्यातील. आता एक आपण समजून घेतलं पाहिजे की ठाणे जिल्हा हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आहे. ठाणे जिल्ह्यामध्येच जे सार्वजनिक बांधकाम मंत्री ज्यांच्याकडे नौदलाने उभारलेल्या पुतळ्याची डागडुजी असू देत किंवा त्याचं जे काय संपूर्ण नियंत्रण, त्याची साफसफाई याची संपूर्ण जबाबदारी होती ते रवींद्र चव्हाण सुद्धा ठाणे जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे या ठाणे जिल्ह्यातील तो कंत्राटदार कोण अशा पद्धतीचा प्रश्न आज सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला आहे. त्यामुळे मला वाटतं या प्रकरणामध्ये आता लपलपी करून चालणार नाही. याचं कारण याचं कंत्राट कोणाला दिलं होतं. आता मुख्यमंत्र्यांनी काही वेळापूर्वी जे सांगितलं की हा संपूर्ण पुतळा हा नौदलाने बनवला होता, नौदलाच्या अखत्यारीमध्ये होता आणि पूर्णाकृती पुतळा बनवल्यानंतर त्याची जी काय नेहमीची निगराणी असते ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होते. त्यामुळे तो कंत्राटदार कोण, तो शिल्पकार कोण, तो कन्सल्टंट कोण, म्हणजे आता जे काय कारण दिलं जातं की 45 ते 50 प्रति तास वेगाने ज्यावेळी सोसाट्याचा वारा वाहत होता त्यामुळे ह्या पुतळ्याचं अशा पद्धतीचं नुकसान झालं असेल असे जिल्हाधिकाऱ्यांनी थोड्या वेळापूर्वी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, मुख्यमंत्र्यांनी ते प्रसारमाध्यमांनी सांगितलं. मात्र जो राजकोट किल्ला आहे तो समुद्राच्या एकदम जवळ आहे, मालवण किल्ल्याजवळ आहे आणि त्या ठिकाणी वारा, वादळ, पाऊस हा येणारच आहे. याची सगळी माहिती असून सुद्धा अशा पद्धतीचा जो काही निष्काळजीपणा आहे किंवा कामामध्ये जो काय ढिसाळपणा केलेला आहे तो मला वाटतं कुठेही नेग्लिजिबल नाही. मला वाटतं या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हायला हवी आणि ती निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी यासाठी व्हायला पाहिजे कारण राज्यकर्ते हेच, पुतळा बनवण्याचे कंत्राट देणार हेच, त्यानंतर आपल्या प्रसिद्धीसाठी कमी कालावधीमध्ये शिवाजी महाराजांसारख्या आपल्या दैवताशी खेळणारे सुद्धा हेच आहेत. त्यामुळे मला वाटतं एखाद्या निवृत्त न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात यावी आणि त्यांनी एक स्वतंत्रपणे याची चौकशी करावी. तरच यातील दूध का दूध पाणी का पाणी बाहेर येईल. सर नक्कीच हा जेव्हा पुतळा तयार होत होता तेव्हा स्थानिकांनी सुद्धा तक्रारी केलेल्या होत्या की याचं काम व्यवस्थित होत नाहीये, परंतु तिकडे तेव्हा दुर्लक्ष करण्यात आलेलं होतं असाही आरोप आता समोर येतोय. आता स्वतः बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण त्या स्थळी तिकडे घटनास्थळी पोहोचलेले आहेत. सरकार यावर ॲक्शन घेताना दिसतंय. परंतु दुसरीकडे आता सर आपण या संदर्भात एक पोलही विचारलेला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं बांधकाम घाईत झालं असं तुम्हाला वाटतं का? तर अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्यात. तर जे सर्व जास्त वोट आहेत ते होयला आहेत. म्हणजे सर्वांचंच असं मत आहे, सर्वसामान्य जनतेचं असं मत आहे की होय जे हे बांधकाम झालेलं आहे पुतळ्याचं ते घाईत झालेलं आहे. थोडक्यात सर तुम्ही जसं म्हणालात की एखाद्या व्यक्तीच्या गोष्टी म्हणजे आपलं सरकार काय करतंय, आम्ही ह्या गोष्टी केल्या, ही आमची कामं आहेत, ही दाखवण्यासाठी घाईघाईत काही गोष्टी केल्या गेल्या. तर सर तुम्हाला असं वाटतं का की एका व्यक्तीची पूजा
म्हणून म्हणजे पंतप्रधानांनी अनावरण केलेलं होतं, त्यांनाच सगळीकडे दाखवण्याचा, जसं तुम्ही राम मंदिराचा दाखला दिलात, तर तसं आहे का? तसं दिसून येतंय? नाही, निश्चितपणे डिसेंबर 2023ला या नौदल दिनानिमित्त एक एक आपण समजून घेतलं पाहिजे की देशामध्ये जे आपले 3 दलं आहेत, त्यामध्ये आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स, बरोबर. त्यापैकी नौदल हे तिन्ही दलं असतात ते अत्यंत शिस्तबद्ध असतात. त्यांच्या कडे असणारे अधिकारी किंवा त्यांच्या अखत्यारीत बनवण्यात येणारे स्मारकं म्हणा, पूर्णाकृती पुतळे, हे अत्यंत निगराणीखाली बनवलं. मात्र नौदल, जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जर म्हणत असतील की हा नौदलाने बनवलेला पुतळा, नौदलाच्या अखत्यारीत, तर अशा पद्धतीचा ढिलाईपणा नौदल कसं करू शकतं? एक तर सगळ्यात मोठा प्रश्न तो आहे. आणि दुसरा, तू ज्याचा उल्लेख केला की स्थानिकांनी तिथे आरोप केला होता की पुतळ्याचं काम बरोबर सुरू नाही. एक आपण समजून घेतलं पाहिजे की समजा मुख्यमंत्री किंवा इथले जे राज्यकर्ते आहेत, त्या 4 डिसेंबर 2023 रोजी ज्यावेळी या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं, त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित दिसत आहेत बघा. त्यानंतर आपल्या सर्वांना माहिती आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत, आपले संरक्षण मंत्रीसुद्धा आहेत, राजनाथ सिंग आहेत, त्यानंतर नारायण राणे आहेत, रवींद्र चव्हाण दिसत आहेत, नौदलाचे वरिष्ठ अधिकारी आहेत, आर्मीचे वरिष्ठ अधिकारी आहेत. हे सगळेजण त्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली फोटोशूट करतात. शुभारंभ म्हणजे अनावरण करण्यात आला आहे. आता त्यानंतर हे घाई गडबडीतच बनवण्यात आला. याचं कारण कुठलाही पुतळा जर समुद्र जर तो जो पुतळा असा बंदिस्त नाही आहे, तो खुला पुतळा आहे. आणि अशा वेळी समुद्राच्या जवळ जर आपण अशा पद्धतीचा पुतळा जर ओपन पुतळा जर बनवत असेल, त्याला काहीतरी टेक्निकल किंवा बाकी संरक्षण अशा पद्धतीचं काहीतरी द्यावं लागणं आवश्यक होतं. मात्र तो निष्काळजीपणा केलेला आहे. घाई गडबडीमध्ये त्याचं अनावरण करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर इथले राज्यकर्ते मिरवले. मात्र त्यामध्ये नुकसान असं झालं की छत्रपती शिवाजी महाराजांचा एक 35 फुटाचा पुतळासुद्धा आपण संरक्षित ठेवू शकत नाही, असा एक जो संदेश गेला. आणि मला वाटतं समाज माध्यमावर, संपूर्ण सोशल मीडियावरती एक प्रकारची चीड आहे, शिवप्रेमींमध्ये संताप आहे. ज्यांनी हे घाई गडबडीत आपल्या, मी ज्याचा उल्लेख, वैभव नाईक असू देत, ते कोणत्याही पक्षाचे असू, समजून घ्या, एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. वैभव नाईक असू देत, ते परशुराम उर्फ जीजी उपरकर असू देत, किंवा समजा रवींद्र चव्हाण असू देत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे, यांच्या कुठेतरी मनाला कुठेतरी त्या संवेदना व्हायला हव्यात, ज्या वैभव नाईक यांच्या झाल्या. किंवा छत्रपती संभाजीराजे यांनी ते जे पत्र लिहिलं होतं ते लगेच त्यांनी एक्स माध्यमावरती पोस्ट केलं आणि सांगितलं, मी यापूर्वीच सांगितलं होतं की याचं आकारमान ठीक नाही, याचं शिल्पशास्त्रज्ञ नुसार नाही. त्यामुळे मला वाटतं की या सगळ्याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की शरद पवार यांनी सुद्धा प्रसिद्धीच्या दिखाव्यापोटी ह्या काही गोष्टी केल्या जातात. त्यामुळे हे केवळ शिवाजी महाराजांचा पुतळा पडलेला नाही, तर महाराष्ट्र धर्म पडला, असं एक मोठं विधान शरद पवार यांनी केलं. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की शरद पवार हे देशातील ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांनी अशा पद्धतीचं विधान केल्यामुळे मला वाटतं याचं गांभीर्य आणि दखल जशी राज्याने घेतली पाहिजे तशी केंद्राने सुद्धा घेतली पाहिजे. घाई गडबडीत अशा जर फितं कापण्याची जर कामं जर पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असतील तर ह्या सगळ्याची जबाबदारी त्यांचीसुद्धा येते. संरक्षण मंत्री त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. म्हणजे एवढ्या कमी कालावधीमध्ये जर अशा पद्धतीचा जर कार्यक्रम घेण्यात येत असेल, त्याची सुरक्षितता किती आहे याचीसुद्धा कुठेही चाचपणी करण्यात आली नाही. त्यामुळे मला वाटतं या संपूर्ण प्रकरणाशी जे कोण संबंधित असतील, दोषी असतील, त्या सर्वांवरती कारवाई व्हायला हवी. आणि या सर्वांना जेल समजून घ्या. कालची म्हणजे हा आजच्या आपल्या लाईव्हचा विषय नाही, मात्र बदलापूरची घटना जी काय चिमुरडीवरती अत्याचार करण्यात आला, त्यानंतर संपूर्ण बदलापूरकर एकवटले, त्याने 8 ते 10 तास ट्रेन रोखून ठेवली आणि शेवटी मग उपमुख्यमंत्री गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना फास्ट ट्रॅक कोर्टची अनाउन्समेंट करण्यात आली. त्यानंतर सगळ्या गोष्टीचं ज्यावेळी ह्या ज्या भावना ज्यावेळी लोकांच्या तीव्र होतात त्यावेळी कुठलाही राज्यकर्ता त्या भावनांपुढे टिकत नाही. समजून घ्या. बदलापूरची घटना असू देत, ही समजा आज शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या बाबतीमध्ये जी काही दुर्घटना झाली आहे, ही दुर्घटना आहे की हे म्हणजे निष्काळजीपणा आहे. मला वाटतं याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे. म्हणूनच आपण म्हणतो की या संपूर्ण प्रकरणाची निवृत्ती न्यायमूर्तींमार्फत चौकशी करणं आवश्यक आहे. कारण जर समजा यांच्याकडे जर समजा कुठल्याही सचिवाकडे किंवा
राज्यातील एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे जर या बाबतीतली जर चौकशी दिली तर हे जे अधिकारी असतात त्यांना निवृत्तीनंतर पुढील 5 वर्षाची सोय करावी लागते। त्यामुळे त्यांच्या 5 वर्षाच्या कुठल्याही महत्त्वाच्या पदावर देण्यासाठी ते अशा पद्धतीचे कुठलाही मॅनेज रिपोर्ट करू शकतात। त्यामुळे आपली या लाईव्हच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी आहे, उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस आणि जे कायम अजित पवार म्हणतात मी जे बोलतो तेच करतो, तर त्या अजित पवार यांच्याकडे सुद्धा साकडं आहे की या संपूर्ण प्रकरणाची निवृत्त न्यायमूर्तीमार्फत चौकशी करावी आणि यामध्ये जे जे कोण दोषी असतील त्या सर्वांवरती कठोर कारवाई करावी। आपल्या सर्वांना माहिती आहे सुप्रिया सुळे यांनी जे काही विधान केलेलं आहे ते सुद्धा फार धक्कादायक आहे। तर तो कंत्राटदार, आता तो कंत्राटदार कुठलाही असू शकतो, मात्र एवढा जर ढिसाळपणा आहे म्हणजे यापूर्वी ज्यांनी हे अशा पद्धतीचं जे काही शिल्प बनवलं, जयजित आपटे नावाचे गृहस्थ आहेत, शिल्पकार आहेत, तरुण शिल्पकार आहेत, त्याने अशा पद्धतीचं कुठे बनवलं होतं का शिल्प? त्यांना घाई गडबडीत का बनवून देण्यात आलं? खरंच नौदलाने त्यांना रिकमेंड केलं होतं का, की नौदलाला सांगण्यात आलं की आमच्याकडे अशा पद्धतीचं आहे जो लवकर बनवू शकतो? त्यामुळे या सगळ्या गोष्टीची चौकशी होणं आवश्यक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की राज्यकर्ते महाराजांच्या बाबतीमध्ये एवढा हलगर्जीपणा कसा काय करू शकतात? नक्कीच सर, ज्या मालवण येथे जो राजकोट किल्ला आहे तिथे जे पुतळा जो शिवाजी महाराजांचा उभारलेला होता तो जो कोसळला तो कसा होता ते थोडक्यात जाणून घेऊया। किल्ले राजकोट परिसराचं सुशोभीकरण तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जमिनीपासून उंची सुमारे 43 फूट होती, म्हणजे 35 फुटाचा आहे, पण जमिनीपासून जे काही बनवण्यात आलेलं होतं बांधकाम सुशोभीकरणाचं तिथून तो 43 फूट एवढा होता। बांधकाम जमिनीपासून 15 फूट तर त्यावर 28 फूट छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा स्ट्रक्चर करण्यात आलेला होता। हा पुतळा नौसेनेकडून उभारण्यात आल्याचं सांगितलं जातंय, ज्याचं उद्घाटन 4 डिसेंबर, जसं आम्ही मगासपासून सांगतो की 4 डिसेंबरला याचं उद्घाटन झालेलं होतं। नौसेना दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पुतळ्याचं अनावरण केलेलं होतं। पुतळ्याची किंमत सर 2,40,71,000 एवढी आहे। कल्याणचा तरुण शिल्पकार आणि मालवणचा सुपुत्र जयदीप आपटे याने हे शिल्प बनवलंय। सर, कोट्यावधी रुपये या पुतळ्यासाठी खर्च केलेले आहेत। 400 वर्षांपूर्वीचा राजकोट हा किल्ला आहे, त्याचा चिरा सुद्धा हललेला नाहीये, पण 8 महिन्यांपूर्वी उभारलेला पुतळा पडलाय, काय सांगाल? नाही, कसं आहे की तू ज्याचा उल्लेख केला साधारण 2.5 कोटी या पुतळा बनवण्यासाठी किंमत लागली असेल। 2.5 कोटी की 25 कोटी की 250 कोटी हा विषय नसतो। आणि तू ज्याचा उल्लेख केला की साधारण 300-350 वर्षापूर्वीचा मालवणमधील राजकोट किल्ल्याचा एक चिरासुद्धा ढळलेला नाही, मात्र 8 महिन्यापूर्वीचं ह्या पूर्णाकृती जो पुतळा आहे तो मात्र कोसळतो। तर त्यावेळी काय मार्जिनच्या वेळी कमिशन, मलिदा, पर्सेंटेज, कट अशा पद्धतीचं काही नव्हतं ना। महाराज हे रयतेसाठी काम करत होते आणि ते जे काय त्यांच्यासोबत जे काय मावळे होते, जे महाराजांचे सहकारी होते, ते त्यांना सुद्धा महाराजांवरती तेवढा विश्वास होता। इकडे राज्यकर्ते जर कटपासून कमिशन देऊन 50 खोके अशा पद्धतीचे जर सत्तेमध्ये येत असतील आणि त्यामुळे ह्या गोष्टी या होत असतात। कारण आपल्या सर्वांना माहीत आहे की राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लाचखोरीचे प्रमाण वाढलेलं आहे। सर्वाधिक आपल्या सर्वांना माहीत आहे की आया बहिणींच्या जी काय सुरक्षा आहे ती सुरक्षित राहिलेली नाहीत। लैंगिक अत्याचार असू देत, बलात्कार असू देत, अशा पद्धतीच्या अनेक घटना ह्या महाराष्ट्रामध्ये मागील काही वर्षामध्ये ज्या वाढल्या आहेत त्याचा कुठेतरी हा स्फोट होणार आहे। आणि तू ज्याचा उल्लेख केला की महाराजांच्या वेळी बांधलेले किल्ले, गड किल्ले अजूनही शाबूत आहे। मी पुन्हा वारंवार तेच सांगण्याचा प्रयत्न करतो की त्यावेळी खरोखरच रयतेसाठी, आपल्या जनतेसाठी काम केलं जातं। इथे जनतेसाठी नाही, आपल्या कुटुंबासाठी किंवा त्यांचे जे कोण इथल्या राज्यकर्त्यांचे जे आका दिल्लीमध्ये बसले आहेत त्यांना खुश करण्यासाठी काहीतरी करावं लागतं आणि ते खुश असं नाही करू शकत। त्यामुळे जे काय काम समजा 100 रुपयाचं असेल ते काम 500 रुपयाचं सांगितलं जातं। त्यामध्ये जे पर्सेंटेज आहे त्यामध्ये कुठल्याही गोष्टी दिल्याशिवाय काही गोष्टी होतच नाही, पैसे दिले, चिरीमिरी दिल्याशिवाय। आणि या चिरीमिरीमध्येच महाराजांचा या पुतळ्याचा घात झाला असं आपण म्हटलं चुकीचं ठरणार नाही। आता अनेक दिखावे केले जातील। रवींद्र चव्हाण, आता तू जसं सांगितलंस ते तिथे घटनास्थळी गेलेले आहे, त्याने सांगितलं या सगळ्याची चौकशी केली जाईल, सगळ्या गोष्टी होतील। मात्र घाई गडबडीत याच्यापैकी हे जे आज सगळे ठेकेदार, शिल्पकार, कन्सल्टंट जे कोण आहेत यांच्यापैकी कुणीही नाही सांगितलं की एवढ्या घाई गडबडीत हा पुतळा होणार नाही। चारी बाजूला जर समुद्र असेल आणि एका बाजूला जर तो उघडा पुतळा असेल तर ते सोसायटीचा वारा या सगळ्या गोष्टी आहेत। तर अशा वेळी तो पुतळा जर त्या नौदल दिनानिमित्त, तर नौदल यांचं खरोखरच म्हणणं होतं की केवळ त्यावेळी इलेक्शनचा मोसम डिसेंबर 4 म्हणजे त्यावेळी साधारणपणे शेवटचं अधिवेशन, यानंतर एक अधिवेशन फक्त झालं होतं। त्यामुळे मला वाटतं की
हे आता आरोप प्रत्यारोप होणार, ह्या सगळ्याला उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना द्यावी लागणार, कारण तो कंत्राटदार ठाण्यातील आहेत. शिवरायांच्या पुतळ्याच्या कामामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे, हे सिद्ध झालेलं आहे. जर भ्रष्टाचार नसता, जर त्या नीट मेजरमेंटप्रमाणे बाकी सगळ्या गोष्टी जर विहित कालावधीत झालं असतं तर एवढी अशी घटना झाली नसती. त्यामुळे मला वाटतं याचा खरंच गांभीर्याने त्याचा कॉग्निझन्स घेतलं पाहिजे, या संपूर्ण गोष्टीच्या खोलापर्यंत गेलं पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कायम सांगतात की ते बाळासाहेबांचे सैनिक आहेत, बाळासाहेबांचे विचार घेऊन जातात. तर आज आपण एक विचार करून बघा, हा जर पुतळा असा पडला असता आणि बाळासाहेब जर हयात असते, कुणीही राज्यकर्ता असू देत, म्हणजे त्यांच्या पक्षाचा मुख्यमंत्री असता तरी पण त्यांनी त्यांचा राजीनामा मागितला असता. एक आपण गोष्ट समजून घे, हाच फरक आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे वारंवार सांगतात की मी बाळासाहेबांचा वारसा चालवतो, सो ह्या सगळ्या प्रकारात स्वतः त्यांनी निवृत्त न्यायमूर्तीची चौकशी अनाऊन्स करायला हवी होती. ही घटना घेऊन साधारण 4 तासापेक्षा जास्त वेळ झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी नेहमीच्या पद्धतीने त्याने एक बाईट दिला आहे की हे नौदलाने काम केलं होतं, या सगळ्याची चौकशी केली जाईल, यापेक्षा मोठा आम्ही भव्यदेव पूर्णाकृती पुतळा उभारू. पण जे झालं आहे त्याचं काय? जो शिवाजी महाराजांचा पुतळा, पूर्णाकृती पुतळा, जो तुमच्या उपस्थितीमध्ये त्याचा शुभारंभ झाला, तो पडला आहे, त्याबद्दल तुम्हाला काहीच कोणाला वाटत नाही. देवेंद्र फडणवीस सुद्धा त्याच पद्धतीचं, म्हणजे ह्या सगळ्या प्रकारांची वास्तविक या तिघांनी मिळून एक जॉईंट प्रेस कॉन्फरन्स आज घ्यायला पाहिजे होती. बाकीच्या वेळी ते लाडकी बहीण किंवा अजून योजनांसाठी तिघंही एकत्र असतात, मोबाईल घेतात, टॉर्च दाखवतात, आमच्यासोबत तुम्ही आहात, ह्या सगळ्या आणाबाका घेतात. मग आज एवढी दुर्दैव घटना, तिघांनी एक जॉईंट संयुक्त पत्रकार परिषद घेऊन या संपूर्ण घटनेची गंभीर दखल घेऊन निवृत्त न्यायमूर्तींमार्फत या सगळ्याची चौकशी करायला हवी असं मला वाटतं. मला वाटतं ते धैर्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखवतील अशी आपण अपेक्षा करायला हवी. नक्कीच सर. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणं ही अत्यंत अक्षम्य गोष्ट आहे. या संपूर्ण बांधकामामध्ये हेळसांड झाली आहे, कुठेतरी निकृष्ट दर्जा आहे, हे सरळ सरळ स्पष्ट होत आहे. त्यामुळे ज्यांनी हा पुतळा उभारला आहे, जे या संपूर्ण या पुतळा प्रकरणामध्ये दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई केली जावी अशी मागणी आता समोर येते. तिथले जे ठाकरे गटाचे आमदार आहेत वैभव नाईक यांनी ही मागणी लावून धरलेली आहे. तसंच जर दोषींवर कारवाई झाली नाही तर राज्यभर आंदोलन करू असा इशाराही त्यांनी दिलेला आहे. त्यामुळे या संपूर्ण घटनेचे पडसाद जे आहेत ते आता उमटत राहणारच आहेत. या संदर्भातली संपूर्ण अपडेट आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. त्यासाठी माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.